आपला मुलगा पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी आता शिकायला जातोय. पण त्याची तिथं राहण्याची सोय काय? त्याची जेवणाची काय सोय? नक्की कशा पद्धतीने आपण कॉलेज हॉस्टेल घेतलं पाहिजे किंवा पीजीवर राहिलं पाहिजे किंवा एक फ्लॅट करून राहिलं पाहिजे. नक्की काय-काय गोष्टी केल्या पाहिजेत? कोणतं आपल्या मुलासाठी बेस्ट राहील? हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडलाय. प्रत्येक पालकांच्या मनात हा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन येतोय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की नक्की काय-काय ऑप्शन्स आपल्या पुढे असतात. कॉलेज हॉस्टेल असतं. ओके. त्याच्यानंतर पीजी असते. ओके. फ्लॅट असतो आणि याच्यामध्ये किती खर्च येतो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जेवणापासनं, राहण्यापासनं, खाण्यापिण्यापासनं, प्रवासापर्यंत सर्व गोष्टी मी इथं कव्हर करणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ जर विद्यार्थी पाहत असेल, तर पालकांना हा व्हिडिओ नक्की दाखव. ओके. तर चला आता सुरुवात करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे ज्यावेळेस आपण दुसऱ्या सिटीमध्ये राहायला जातो, त्यावेळेस 3 ऑप्शन असतात राहण्यासाठी मेनली विद्यार्थ्यांपुढे. कोणता? पहिला ऑप्शन असतं कॉलेजचं हॉस्टेल. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असतं किंवा थोडंसं आजूबाजू देखील असू शकतं. पण कॉलेजचं पूर्ण नियंत्रण त्या ठिकाणी असतं. ते असतं कॉलेजचं हॉस्टेल. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे काय? पीजी. पीजी म्हणजे काय? थोडक्यात प्रायव्हेट हॉस्टेल टाइपच. पण असं आहे आता कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये बाहेरच्या कॉलेजचा मुलगा किंवा दुसरा मुलगा राहू शकत नाही. पण पीजीमध्ये बाहेरच्या कॉलेजचा मुलगाही राहू शकतो. किंवा काही जॉब करणारे पर्सन्स असतात, ते सुद्धा तिथे राहू शकतात. बरोबर आहे. म्हणजे पीजी ही सर्वांसाठी ओपन असते. कारण ते प्रायव्हेट हॉस्टेल आहे ना. आणि त्याच्यानंतर तिसरं जे येतं, तर ते आहे आपला एखादा फ्लॅट घेऊन राहणं. एखादं 1 बीएचके असेल, 2 बीएचके असेल, 3, 4, 5, 6 मित्रांनी एकत्र यायचं, फ्लॅट घेऊन राहायचं. मग ते काय महिन्याला भाडं असेल ते आपल्याला भरायचंय. हे 3 ऑप्शन मेनली असतात. आता ह्या 3 ऑप्शनचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. सर्व गोष्टी वन बाय वन मी डिस्कस करतो. पहिली गोष्ट कॉलेज हॉस्टेल. कॉलेज हॉस्टेल म्हणजे काय? तर तुम्हाला क्लिअरली कळलंच. आता पी-आय-सी-टी आहे. पी-आय-सी-टीला कॉलेजचं हॉस्टेल आहे का? तर हो आहे. व्ही-आय-टी थोडंसं दूर आहे. त्याच्यानंतरनं जर आपण पाहिलं बाकीचे कॉलेजेस समजा सिंहगड वगैरे पाहिले, तर कॉलेजचे हॉस्टेल आहेतच तिथं. त्याच्यानंतरनं आपण सी पाहिलं, सी देखील कॉलेजचं हॉस्टेल आहे. वालचंदला आहे का? तर आहे. के-आय-टीला आहे? आहे. आर-आय-टीला हॉस्टेल आहे का? तर आहे. गव्हर्नमेंट कराडला आहे हॉस्टेल. बरोबर आहे. म्हणजे मोस्ट ऑफ सगळ्या कॉलेजेसला कॉलेजचं हॉस्टेल असतं. डी-वाय पाटील अकुर्डीला आहे का? आहे. पिंपरीला आहे का? तर आहे. ओके. तातवडेला आहे का? तर हॉस्टेल नक्कीच आहे. पण प्राईसमध्ये खूप डिफरन्स असतो. प्राईसमध्ये. पी-आय-सी-टी हॉस्टेलचा जर विचार केला, ज्यावेळेस आम्हाला ॲडमिशन घ्यायचं 2021 ला, तर त्यावेळेस पी-आय-सी-टीचं 1,35,000 आम्हाला सांगितले होते एका वर्षाचे. बरोबर आहे. ते नक्कीच आता चार्जेस खूप वाढले असतील आणि मुलींसाठी ते चार्जेस 1,65,000 होते त्यावेळेसचे 2021 सालचे. आता तर ते 2,00,000च्या आसपास तर नक्की गेलेलेच असणार आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पिंपरी चिंचवड भागात पाहतो पुण्याच्या, तर त्यावेळेस हॉस्टेलच्या प्राइजेस खूप जास्त आहेत. 3, 3.5, 3-3 लाखापर्यंत एवढ्या हॉस्टेलच्या प्राइजेस आहेत. मग त्या कंडिशनला आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी काय करायचं बाबा? ठीक आहे, एवढं आपण वर्षाला अफोर्ड नाही करू शकत आहे. आपल्या कॉलेजची फी जर पाहिली, ती कमी आहे आणि हॉस्टेलचे चार्जेस जास्त आहेत. मग एवढं अफोर्ड करू शकतोय का? तर नाही. मग त्या केसला आपण कॉलेजचं हॉस्टेल न घेतलेलं बेस्ट आहे कधी पण. आणि असं थोडी आहे की कॉलेजचं हॉस्टेल एकमेव आपल्याकडे ऑप्शन आहे. अजून भरपूर ऑप्शन आहेत. मग त्यावेळेस कॉलेजचं हॉस्टेल न घेतलेलं आपण चांगलं. हां, कॉलेजच्या हॉस्टेलचा एक फायदा तुम्हाला सांगतो. फायदा म्हणजे काय? तुमच्या कॉलेजचीच मुलं तिथं असणार आहेत. ओके. कॉलेजचे जे स्टाफ वगैरे असणार आहेत, त्यांचं नियंत्रण असणार आहे. थोडक्यात एक स्ट्रिक्टनेस थोडासा असणार आहे तिथं. म्हणजे काय रात्री 9च्या नंतर कुणाला बाहेर जाऊ देणार नाहीत किंवा समजा मेस असेल, तुमच्या सगळ्या गोष्टी असेल, ग्राउंड असेल, ते तुम्हाला एकाच जागेवर मिळणार. कॉलेजच्या हॉस्टेलला. मग आता मी तुम्हाला एक ॲडवाइस देतो. जर तुम्हाला जे कॉलेज मिळालंय, त्या कॉलेजचं हॉस्टेल तुम्ही एकदा पाहून या. तुम्हाला आवडत असेल, तुमच्या बजेटमध्ये असेल, तर नक्की कॉलेजचं हॉस्टेल घ्या. काही अडचण नाही. नक्की कॉलेजचं हॉस्टेल घ्या. आणि मुलींसाठी मी स्ट्रिक्टली तुम्हाला सांगतो, जर आपली स्टुडंट मुलगी असेल, तर पहिल्या वर्षी कॉलेजच्या हॉस्टेललाच राहू देत. एकदा एरिया वगैरे ओळखीचा झाला, तर नेक्स्ट इयरपासून आपण शिफ्ट करूया. फ्लॅटवर, पीजीवर वगैरे शिफ्ट करूया. पण पहिल्या वर्षी कॉलेजच्या हॉस्टेलवरच राहू द्या. ही एक माझी जनरल ॲडवाइस आहे. मुलगा असेल तर ठीक आहे, तो बाहेर राहिला काय, कॉलेजमध्ये राहिला काय, एकच गोष्ट आहे. पण जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल कॉलेज हॉस्टेल, जास्त काही महाग नसेल किंवा हॉस्टेल देखील चांगलं असेल, तर नक्की कॉलेज हॉस्टेल हे बेस्ट डिसिजन तुमच्यासाठी करू शकतो. ओके. पण आता कॉलेज हॉस्टेल आमचं खूप महाग आहे. मग याच्यानंतर पुढचा ऑप्शन आमच्याकडे काय येतो? तर सेम कॉलेज हॉस्टेल सारखंच फक्त प्रायव्हेट ती असणार पीजी. पीजी म्हणजे काय तर पेइंग गेस्ट. पेइंग गेस्ट म्हणजे काय? समजा एक रूम आहे. कॉट बेसिसवर आपण ज्याला म्हणतो. एक रूम आहे. तर त्या रूममध्ये समजा जर आपण पाहिलं, तर एक 3-4 मुलं राहणार. ओके. मग ते सगळं त्यांना काय जे असेल स्वच्छता वगैरे, क्लिनिंग वगैरे कोण करणार? तर पीजीचे ओनर करणार. मुलांना काही करण्याची तिथं गरज नसते. पीजीचे ओनर करणार.
आणि पीजी जर आपण पाहिलं तर नियर अबाउट कॉलेज हॉस्टेल सारखंच आहे. फक्त पीजी मध्ये एक डिसएडव्हांटेज असं असतं, की एका रूम मध्ये जी मुलं राहायला असतात, ओके. तर ती एकाच याची असतील असं नाही. एकाच कॉलेजची असतील असं नाही. दुसऱ्या कॉलेजचे असू शकतात किंवा काही जॉब वगैरे करणारी मुलं असू शकतात किंवा दुसरीकडली कुठलीही मुलं ते असू शकतात. कारण हॉस्टेल प्रायव्हेट आहे. बरोबर आहे. आणि आता पीजीचा खर्च जर आपण पाहिला, तर पुण्यामध्ये आता मी जास्त पुण्या साईडलाच बोलतो कारण मुंबईचं मला एवढं माहित नाही. पण मुंबईचा जर विचार केला ना, तर हॉस्टेल वगैरे हे मुंबईला नक्कीच खूप कॉस्टली येतं आणि त्याचबरोबर पीजी वगैरे सुद्धा कॉस्टली आहेत आणि फ्लॅट तर आहेतच. आणि कॉस्टली जरी असेल, तरी लवकरच मिळत नाहीत. तुम्हाला ब्रोकर थ्रूच जावं लागतं. लवकर मिळत नाहीत. ओके. आता पीजीचा जर आपण विचार केला पुणेमध्ये, तर पुण्यामध्ये समजा ज्यावेळेस आपण पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी किंवा पी-व्ही-जी वगैरे हा एरिया पाहतो. म्हणजे कात्रज साईडचा थोडासा एरिया किंवा वडगाव वगैरे ह्या साईडचा एरिया, धनकवडी वगैरे, बिबवेवाडी वगैरे. तर तिथं एक 3,500 पासून पीजी स्टार्ट होतात पर मंथ हां. 3,500 पर मंथ पीजी स्टार्ट होतात. 3,500 ला एक बेसिक तुम्हाला क्वालिटीची पीजी मिळून जाते. आणि जर चांगली हवी असेल तर एक 6-7 पर्यंत सुद्धा जाते. बरेचसे म्हणजे आहेत तिथं पीजी वगैरे, तर ते तेवढ्यापर्यंत जातात. पण एक नॉर्मल जरी घेतली तर ₹3,500 पर मंथ. त्याच्यामध्ये काय तुमचं लाईट बिल वगैरे इन्क्लूड असतं. जेवण वगैरे काही इन्क्लूड नसतं त्याच्यामध्ये. फक्त लाईट बिल वगैरे इन्क्लूड असतं. ओके. क्लिनिंग वगैरे, मेंटेनन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ₹3,500 पर मंथमध्ये इन्क्लूड असतात. 1-2 महिन्याचं काही डिपॉझिट वगैरे त्या अगोदर तुमच्याकडनं घेत असतील एक ₹5,000-6,000 आणि नंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला ते पेमेंट करावं लागतं. हा पीजीचा ऑप्शन असतो. बरं. त्याच्यानंतरनं ज्यावेळेस आपण पिंपरी-चिंचवड भागात जातो, म्हणजे थोडक्यात हाय स्टँडर्ड भागात, तर त्यावेळेस तिथं रेट हे खूप जास्त येतं. इथं जे 3,500 आहेत, तर तिथं एक 5,000 पासून पीजी स्टार्ट होतात. 5,000-5,500 पासून पीजी स्टार्ट होतात पर मंथला. आणि ज्यावेळेस आपण तिथं लॅविश पीजी आपण पाहिलं, तर एक 10,000 किंवा 11,000-12,000 पर्यंत सुद्धा त्या असतात. त्याच्यामुळे आपल्याला तो देखील एक विचार करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे पीजी बद्दल व्यवस्थित समजलं. ह्या पद्धतीने पीजी असते. पीजीचा लॉंग फॉर्म आहे पेइंग गेस्ट. ओके. पीजीमध्ये प्रायव्हसी वगैरे जर आपण पाहिली तर हो असते, काहीच अडचण नाही. सेम जसे कॉलेज हॉस्टेल वगैरे असतात त्या पद्धतीनेच पीजी वगैरे चालते. पीजीला देखील वॉर्डन वगैरे सगळ्या गोष्टी असतात. पीजीमध्ये वायफाय वगैरे सगळ्या गोष्टी असतात. ओके. आता तिसरा आणि मला आवडणारा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे फ्लॅट. तो म्हणजे फ्लॅट. आता ज्यावेळेस मी पी-आय-सी-टीला ॲडमिशन घेतलं, आम्ही कॉलेज हॉस्टेलची विचारणा केली आणि त्याच्यानंतर पीजी वगैरे काही त्यावेळेस माहिती नव्हतं आम्हाला म्हणजे असं पण असतं म्हणून. मग त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टली फ्लॅट बघायला सुरुवात केली. तर आम्ही फर्स्ट जो फ्लॅट घेतला, तर तो कात्रज भागात होता. कॉलेजपासून थोडासा दूर होता, पण गावाकडल्या ओळखीच्या व्यक्तींचा तो फ्लॅट होता. तर आम्हाला खूप कमी याच्यामध्ये तो पडला होता. त्याच्यानंतर आम्ही कॉलेजच्या साइडलाच तिथं फ्लॅट बघितला, तिथं शिफ्ट झालो. नंतरनं त्याच एरियात अजून एकदा आम्ही ती शिफ्ट झालो. म्हणजे टोटल 4 वर्षात आम्ही 3 फ्लॅट बदलले. ओके, 3 फ्लॅट बदलले. 1 बीएचके फ्लॅट असायचा. आम्ही एक 4 मित्र असायचो. गावाकडलाच आमचा एक मित्र होता आणि दुसरे 2 पण ते गावाकडलेच होते आजूबाजूचे. ओके. तर या पद्धतीने मी मॅनेज केलं होतं. आता फ्लॅटला जर रेंट पाहिलं आपण, तर फ्लॅटला रेंट नाही म्हटलं तरी जेव्हा आम्ही पहिला फ्लॅट घेतला होता 2021 ला, तर त्याला ₹6,000 पर मंथ असं रेंट होतं. आणि ज्यावेळेस आपला रिसेंटली आत्ताचा फ्लॅट होता म्हणजे कॉलेज सोडत असताना, तर तिथं ₹10,000 पर मंथ असं रेंट होतं. 1 बीएचके फ्लॅट होते. लोकेशन वाईज किंवा समजा बिल्डिंग वाईज हे रेंट थोडेसे कमी जास्त होतात. मग हा एक सगळ्यात अफोर्डेबल मार्ग होऊ शकतो तुमच्यासाठी. कारण कसं आहे, पहा एक 5 मुलं 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहू शकतात. राहू शकतात. काही अडचण नाही. आम्ही 4च होतो. पण 5वा मुलगा सुद्धा ॲडजस्ट आम्ही करू शकत होतो. पण ठीक आहे केला नाही काही अडचण नाहीये. पण 5 मुलं राहू शकतात. मग तशा पद्धतीने ₹2,000 भाडं पडतं. बरं. लाईट बिल येऊन किती येतं? तर एक ₹1,500 च्या आसपास लाईट बिल येतं फ्लॅटचं. बरोबर आहे. मेंटेनन्स वगैरे काय तर फ्लॅट सोडत असताना फक्त कलर वगैरे करून त्यांना द्यावं लागतं. ते थोडंसं असतो, की त्याला काही एवढं खर्च वगैरे येत नाही. अजून महत्त्वाची गोष्ट असते डिपॉझिट. डिपॉझिट एक 20,000 पर्यंत डिपॉझिट घेतात मॅक्सिमम 1 बीएचकेसाठी. म्हणजे 2 महिन्यांचं भाडं. तर तेवढं आपल्याला द्यावं लागतं. ते काही एवढं नाही, ते रिफंडेबल असतं तुम्हाला, काही एक अडचण नाहीये. म्हणजे हा एक चांगला ऑप्शन आहे. पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट असा आहे, की एकटा माणूस कसा फ्लॅट घेणार आहे? कारण तुम्ही कॉलेजला नवीन जाणार आहे. तुमच्या तिथं कोण ओळखीचं नसणार आहे. बरोबर आहे. मग त्या केसमध्ये काय करणार आपण, की आपल्या काउन्सिलिंगमध्ये जेवढी मुलं एनरोल आहेत, ओके किंवा आपल्याशी जेवढी मुलं कनेक्टेड आहेत, ज्यावेळेस चौथा राउंड होईल, मुलांना तिथं राहायला जायचं असेल, तर त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी ग्रुप बनवूया, की बाबा व्ही-आय-टीसाठी हा ग्रुप. मग व्ही-आय-टीच्या आसपासची मुलं आहेत. मग तुम्ही एकमेकात कम्युनिकेशन करू शकता, की बाबा 4 मुलं एकत्र आली, फ्लॅट घेऊ शकताय. ओके, बिबवेवाडी एरियात चांगले फ्लॅट मिळतायत. त्याच्यानंतरनं ज्यावेळेस आपण पाहतो पी-आय-सी-टी एरियात ऑलरेडी आहेतच. तेव्हा त्या एरियात काही हेल्प लागली असेल, तर मी पूर्ण हेल्प करेन, कारण मी 4 वर्ष त्याच एरियामध्ये राहिलेलो आहे. हे झालं फ्लॅटबद्दल. आता पण इथं आपण कन्सिडर केला अलीकडला एरिया, म्हणजे बिबवेवाडी वगैरे. पण ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो थोडासा हाय क्लास एरिया, म्हणजे काय, तो पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातला.
किंवा शिवाजीनगर भागातला, तर तिथं फ्लॅट थोडेसे महाग आहेत. मग तिथं तुम्हाला थोडेसे आणखीन जास्त मुलं ठेवावी लागतील. पण मुलं ठेवत असताना फ्लॅटच्या ओनरला पण विचारावं लागतं ना, किती मुलं ठेवू शकतोय आम्ही इथं? मग ओनर निअर अबाउट एक 4 पर्यंत ठेवू देतात. पण त्यांना रिक्वेस्ट करून थोडीशी मुलं पण आपण वाढवून घेऊ शकतो. म्हणजे फ्लॅट हा सगळ्यात जास्त कन्व्हिनियंट मार्ग आहे मुलांसाठी. पण कधी ज्यावेळेस 2-4 मुलांचा तुमचा ग्रुप असेल, तुम्ही एकाच कॉलेजला गेले असेल आता किंवा समजा तुम्हाला कॉलेज लागलं असेल सी एक जणाला, काहींना ए-आय-एस-एस लागलं असेल, थोडंसं पी वगैरे लांब पडतं, मॉडर्न वगैरे जर कुणाला लागलं असेल, तर ते एकाच एरियात तुम्ही मध्यभागी एखादा फ्लॅट घेऊ शकता. जर तुम्ही जर मित्र वगैरे असाल तर. कारण कसं आहे नवीन जागेवर एकट्या माणसानं जाऊन राहणं, हे काही एवढं सुटेबल होत नाही. तिथं त्याला कम्फर्टेबल होण्यासाठी दिवस तर टाईम लागतोच. मग त्याऐवजी जर आपले लहानपणीचे सोबतचे मित्र वगैरे असतील, कॉलेजचे वगैरे किंवा ओळखीचे मित्र वगैरे असतील, तर नक्कीच चांगले आपण तिथं जमवून घेऊ शकतोय. बरोबर आहे किंवा आपला माणूस शहरातील मोठ्या ठिकाणी असणं, हे सुद्धा आपल्यासाठी एक चांगली गोष्ट असते. मग त्या हेतूने फ्लॅट हा देखील खूप चांगला एक ऑप्शन तुमच्यासाठी होऊ शकतो आणि त्यासाठी माझ्याकडनं जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी तुमच्यासाठी करणार आहे. तुमचे फ्लॅटमेट वगैरे शोधण्यात किंवा नो ब्रोकर सारखे ॲप्लिकेशन आहेत. तर त्याच्यावरून तुम्ही कोणत्या ह्या एरियामध्ये कोणकोणते फ्लॅट अवेलेबल आहेत रेंटवर देण्यासाठी, त्यांना किती डिपॉझिट हवंय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकताय. मग आय होप तुम्हाला समजलं असेल, की नक्की कशा पद्धतीने राहण्याची आपली सोय होऊ शकते. याच्यावर मी आणखीन व्हिडिओ बनवणार आहे. आणखीन व्हिडिओ याच्यावर मी बनवणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन कॉलेजला जायचं असेल, तर काय-काय गोष्टी सोबत न्यायच्या, सगळ्या गोष्टी ए टू झेड आपलं चॅनल असं आहे, ए टू झेड तुम्हाला प्रिपरेशनपासून ते कॉलेजमध्ये जाईपर्यंत, स्थायिक होईपर्यंत सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतात. मग त्यासाठी एक सबस्क्राईब आपल्या चॅनलसाठी बनतोय. मग आय होप तुम्हाला कळलं असेल, की हॉस्टेल म्हणजे काय? एक निअर अबाउट किती आपल्याला तिथं खर्च येऊ शकतो? पीजी म्हणजे काय? पीजीमध्ये किती खर्च येऊ शकतो? आणि फ्लॅटमध्ये आपल्याला निअर अबाउट किती खर्च येऊ शकतो? किंवा तुमच्यासाठी जे बेस्ट आहे, तर ते तुम्ही नक्की ठरवा. आता बरेचसे जण नातेवाईकांकडे राहतात. ओके, तो देखील त्यांच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. ओके, मग मी आता सजेशन तुम्हाला काय देतो, तो एकदा पहा. मुलगी स्टुडंट असेल, तर पहिलं वर्ष हे कॉलेज हॉस्टेलला राहू दे, काही अडचण नाहीये. कॉलेज हॉस्टेल हे खूप सेफ असतं आणि आजूबाजूचा एरिया एकदा माहिती झाला, तर मग ती शिफ्ट करू शकते. ओके. मुलगा जर असेल, ओळखीचे जर मित्र वगैरे असतील, तर त्यांना नक्की फ्लॅट करू देत, काही प्रॉब्लेम नाही. कॉलेज हॉस्टेल जर स्वस्त असेल, तर कॉलेज हॉस्टेल घ्या आणि जर कॉलेज हॉस्टेल स्वस्त नसेल किंवा ओळखीचं कोण नसेल, तर मग तुम्ही पीजीकडे जावा. काही एक अडचण नाहीये आणि पुण्यासारखा भाग असेल किंवा मुंबईसारखा भाग असेल, तर मुंबईकडे तरी एक वेळेस आपण म्हणू शकतो, की फ्लॅट वगैरे मिळणं थोडंसं अवघड असतं. पण पुण्यासारख्या भागात तर फ्लॅट वगैरे नक्की चांगल्या ह्याच्यात मिळतात. हां, फक्त कसं असतं, ब्रोकरेज तुम्हाला थोडंसं द्यावं लागतं, जर तुम्ही ब्रोकर थ्रू जात असाल. पण अगोदर प्रयत्न करा, नो ब्रोकर ॲप्लिकेशन किंवा डायरेक्टली एखाद्याला जाऊन विचारायचं किंवा आजूबाजूच्या व्यक्तींना, की फ्लॅट कुठं द्यायला द्यायला आहे का? मग तुमचं ब्रोकरेज पण तिथं वाचू शकतंय. आय होप सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्यात. मग जर व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.